नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर माझ्याबरोबर सगळेजण म्हणा, पंढरीनाथ महाराज की जय. हरिओम विठ्ठल. तर आज आहे माहीत नसलेल्या देवींची आपण माहिती बघतोय. तर आज आपण बोलाई माता याविषयी आपण बघणार आहोत. या देवीची विषयी मी माहिती आज सांगणार आहे. तर वडोदरा येथील बोलाई माता हे एक समृद्ध असलेले एक ठिकाण आहे. सिद्धनाथ रोडजवळ असलेले हे मंदिर भाविकांचे पूजनीय ठिकाण आहे. लेहरेपुरी दरवाजा जवळ असलेले मंदिराच्या उभारणी मागील कथा विलोभनीय आहे. महाराज खंडेराव गायकवाड यांना महाराष्ट्रातील वाडेबोलाई येथील मूळ मंदिराला भेट देता आले नाही. देवीने त्यांना स्वप्नात दर्शन दिले आणि वडोदरा येथे नवीन मंदिर बांधण्यास सांगितले. हे मंदिर बांधण्यासाठी जवळपास 10 वर्षे तरी लागली. हे मंदिर बोलण्यास अडथळे आणणाऱ्या मुलांसाठी विशेष महत्त्वाचे ओळखले जाते. ज्यांना जन्मापासून बोलता येत नाही किंवा बोलण्यात अडचण येते त्यांना बोलाई देवीचे दर्शन घेतल्यास समस्या दूर होते असे सांगण्यात येते. खंडोबाच्या लग्नाची पालखी महत्त्वाच्या समारंभासाठी बोलाई देवीच्या मंदिरातूनच निघते. वडोदरा येथील बोलाई माता हे एक मंदिर प्रसिद्ध आहे आणि ज्यांना जन्मापासून बोलता येत नाही किंवा बोलण्यासाठी अडचण येते, ज्यांची वाचा म्हणजे जीभ जड असते असं म्हणतो, त्यांना जर या बोलाई देवीचा आपण आशीर्वाद दिला किंवा बोलाई देवीच्या मंदिरात नेलं तर या या समस्यांपासून त्यांची सुटका होते असं बरेच लोकांचा समज आहे आणि हे सत्य पण घडलेलं आहे. तर असंच जर तुमच्यात कोणाच्यात अशी जर व्यक्ती असेल, बोलण्यात येत नसेल किंवा तो मुका असेल, तर एकदा या बोलाई देवीला नक्कीच तुम्ही घेऊन जावा, तर नक्कीच त्याच्यात फरक पडेल. कारण का असं बरेच जण सांगतात की बोलाई देवी ही बोलाई म्हणजेच बोलण्यासाठी प्रसिद्ध, ही या नावावरूनच आपल्या लक्षात येतं. बोलाई देवी ही वडोदरा येथे आहे, पण तिचं महाराष्ट्रात सुद्धा वाडेबोलाई असं नाव आहे. तर या वाडेबोलाईचं सुद्धा माहिती मी पुढच्या भागात तुम्हाला नक्की देईन. वाडेबोलाई हे महाराष्ट्रातलंच एक ठिकाण आहे, पण खंडेराव गायकवाड हे जे शिवाजी महाराजांच्या काळातले होते, शिवाजी महाराजांचे वंशज समजले जातात. तर त्यांनी ही वडोदरा येथे बोलाई मातेचं मंदिर बांधलं. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की या देवीच्या दर्शनात जर या सगळ्या समस्यांपासून सुटका होत असेल तर खूप चांगलं आहे. आणि ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना बोलण्यात अडचण आहे, तप करून बोलतात, त्यांना सुद्धा या देवीच्या दर्शनात नेलं तर ह्या समस्येचं निराकरण होतं असं लोक मानतात आणि काही जणांना अनुभवसुद्धा आलेला आहे. तर तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर नक्की या देवीला भेट द्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा आणि आपली आजची बोलाई देवीची माहिती तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. जर असंच काही घडलं असेल तर मला कमेंट करून, जर तुम्ही बघण्यात आला असेल अनुभव तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा या देवीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच देवींच्या माहिती तुम्हाला जर
ऐकायचे असतील किंवा तुम्हाला देवीचे अनुभव घ्यायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच एका देवीची माहिती घेऊन भेटूया. तोपर्यंत या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः.